नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. एसटीचा कॅशलेस प्रवास सुरू, चिल्लरचा प्रॉब्लेम सुटणार, थेट UPI ने काढा तिकीट. शहरात प्राण्यांचा अंत्यविधी करणार कुठे? महापालिकेने करावी स्वतंत्र व्यवस्था. सिगारेट ओढणाऱ्यांना फक्त धोका नाही, सिगारेट ज्यांच्या समोर पिणार त्या सर्वांना धोका. रेल्वे स्टेशनवरील समोसा कचोरीची एक्सपायर डेट किती? शिळ्या अन्नपदार्थांचा प्रवाशांना त्रास. महावितरणच्या लाईन स्टाफची सामूहिक रजा, आझाद मैदानावर सोमवारी धरणे आंदोलन. आता सविस्तर बातम्या. राज्य परिवहन महामंडळाने आता बसचे तिकीट मिळण्याची नवी सुविधा उपलब्ध केली आहे. आता UPI पेमेंट पद्धतीद्वारे एसटीचे तिकीट खरेदी करता येणार असून प्रवासात तुमच्याजवळ रोख रकमेची यामुळे गरज भासणार नाही. दरम्यान टप्प्याटप्प्यात ही व्यवस्था होणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. राज्य परिवहन महामंडळात नवीन अँड्रॉइड ETI मशीन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित व्यवहार करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळातही रोकड विरहित सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाद्वारे प्रथम टप्प्यामध्ये UPI द्वारे पैसे घेण्याची कार्यपद्धती सुरू करण्यात येत आहे. याच्या पुढील टप्प्यात डेबिट व क्रेडिट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे. तरी सद्यस्थितीत वाहकाद्वारे मार्फत व्यवहार करण्याची मानक कार्यपद्धती सोबत जोडण्यात येत आहे. सदर व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे 400 व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे 8800688006 या अ संपर्क करावा. तसेच ईमेल येथे संपर्क करावा. सदर क्रमांक हे 24 तास उपलब्ध आहेत. तरी सर्व वाहकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच सदर मानक कार्यपद्धती वाहकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी व प्रवाशांना UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापकाने स्पष्ट केले आहे. ही सुविधा अकोल्यासह इतर विभागातून बस रोकड विरहित सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांची अवहेलना होते, त्यासाठी महापालिकेचे कुठलेही नियोजन नसल्याने सर्वत्र चीड व्यक्त केली जात आहे. नागरिक मिळेल त्या जागेवर अंत्यसंस्कार करत मोकळे होतात, पण त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. शहरात पाळीव प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. पाळीव प्राण्यांना नागरिक आपल्या कुटुंबातील एक सदस्य समजतात. त्याचा मृत्यू हा कुटुंबासाठी मोठा धक्का असतो. प्राण्यांवर अंत्यसंस्कार कोठे करायचे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. महापालिकेने शहरात कुठेही प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था केलेली नाही. महापालिकेला कधी अशी गरज भासली नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे. अनेक शहरात महापालिकेद्वारे विद्युत दाहिनी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते. अकोल्यात मनुष्याला जाळण्यासाठी विद्युत दाहिनी नाही तर मुक्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुठे शवदाहिनी असेल असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. रस्त्यावरील भटके श्वान अनेकदा अपघातात मरण पावतात. काही श्वान विविध आजारानंतर मरण पावतात. मरण पावलेल्या श्वानाला महापालिकेचे कर्मचारी उचलून नेतात. शहराबाहेर एका कचरा डेपोत नेऊन फेकून देतात. त्या प्राण्यांना योग्य ठिकाणी पुरवण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नवे आजार शहरात फैलाव करू शकतात. सिगारेट ओढणाऱ्यांनाच कॅन्सरचा धोका असतो असे नाही, तर सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींच्या आजूबाजूला थांबणाऱ्यांनाही विविध आजारांसह कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे कोणीही सिगारेट ओढत असेल तर त्यापासून चांगलेच लांब राहण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. तुम्ही सिगारेट ओढत नसला तरी तुम्हाला धोका कायम आहे. तुम्ही सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींच्या सोबत राहत असाल, तुमची पानटपरी असेल, सिगारेट ओढणारे तुमच्या सोबत वावरत असतील तर सिगारेटमध्ये असलेल्या रासायनिक घटकांपैकी सुमारे 70% घटक कॅन्सरला कारणीभूत असतात. सिगारेटच्या धुराचे नॉन स्मोकर म्हणजे सिगारेट न पिणाऱ्यांनाही पॅसिव्ह पद्धतीने धोकादायक असतो, कारण ते सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूला असतात. त्यामुळे त्यांना देखील कॅन्सरचा धोका असतो. धूम्रपान हे लंग्स अर्थात फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी घातक ठरते.
धुरामुळे फुफ्फुसाच्या पेशींना बाधा होते. धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. फुफ्फुसासह स्वादुपिंड, अन्ननलिका, स्वरयंत्र, मूत्राशय असे विविध कॅन्सर संभवतात. आपल्या आजूबाजूस सिगारेट पिणाऱ्यांमुळे आपल्यालाही त्या धुराचा धोका असतो. याला सेकंड हँड स्मोक एक्सपोजर म्हणतात. कॅन्सरसह सेकंड हँड स्मोकचा परिणाम म्हणून हृदयविकार, अस्थमा, मेंदूविकार आदींचाही धोका वाढतो. तेव्हा सिगारेट पिणाऱ्यांपासून दूरच थांबलेले बरे, असा सल्ला श्वसन विकार तज्ज्ञ देतात. रेल्वे स्थानकावरची गर्दी ही काही कमी होताना दिसत नाही, पण या ठिकाणी जेवण, नाश्ता आणि इतर सोयीसुविधांची कुठलीही गॅरंटी कोणीच कसे घेत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. रेल्वे स्थानकावर सर्रास शिळ्या, दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री होत असल्याची ओरड प्रवाशांची कायम आहे. समोसा, कचोरी, भजी यासह विविध खाद्यपदार्थांवर प्रवासी ताव मारतात. एकाच वेळी अनेक प्रवासी खात असल्याने रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ गुणवत्तापूर्ण बनवले जातील यासाठी रेल्वे प्रशासनाकडून करडी नजर ठेवली पाहिजे, पण तसे होत नाही. रेल्वे स्टेशनवरील उपहारगृह, फूड ट्रॅक येथे नियमितपणे तपासणी आवश्यक आहे. स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आदींची तपासणी होणे ही काळाची गरज आहे. अस्वच्छ रेल्वे स्थानक, उपहारगृहातील स्वच्छता दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची गरज असताना तसेच होताना दिसत नाही. रेल्वे स्टेशनवर उपहारगृह, फूड ट्रॅक असून येथे भजी, समोसा यासह विविध खाद्यपदार्थांची विक्री केली जाते, पण त्यांची निर्मिती डेट किती व ते कोणी तयार केले याची कुठलीही तारीख, उत्पादकांचे नाव त्यावर नमूद नसते. रेल्वे स्थानकावर सर्रास शिळे समोसे विकले जात असल्याची ओरड प्रवाशांची आहे. हे समोसे, कचोरी, इडली, ढोकळा, पोहे हे पॅकेज फूड करण्याची गरज आहे. त्याशिवाय ते विकण्यात येऊ नये असे स्पष्ट करावे. त्यावर उत्पादकांचे नाव, त्याविषयीचे लायसन्स, निर्मिती तारीख, MRP याचा उल्लेख असलेले पाकिटबंद विक्रीची सक्ती रेल्वेने करण्याची गरज प्रवाशांद्वारे होत आहे. तसेच प्रवाशांच्या आरोग्याची काळजी रेल्वेला आहे हे सिद्ध होईल. पर्यावरणवादी डॉक्टर पल्लवी दिवेकर यांच्या रानमित्र निसर्ग माझा सोबती या क्लबमार्फत निसर्ग माझा आवारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गाप्रतीच्या वेगवेगळ्या गोष्टी, त्याचप्रमाणे वृक्ष, पक्षी भोवताली असलेल्या निसर्गरम्य गोष्टींचे व्हिडिओ ऑनलाईन मागविण्यात आले होते. रानमित्र निसर्ग माझा सोबती या क्लबमार्फत निसर्ग माझा आवारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 100हून अधिक व्हिडिओ या स्पर्धेमध्ये आलेत. त्यामध्ये सांगली, खामगाव इथून सुद्धा सहभाग होता. संबंधित स्पर्धेची बक्षीस वितरण अरुण दिवेकर सार्वजनिक वाचनालय या सभागृहात मोठ्या संख्येने हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी दिवेकर, प्रमुख विशेष उपस्थिती स्वातीताई गावंडे, स्वातीताई धाबेकर, दीप्तीताई राजूरकर, राजेश्वरी मतेसह संस्थापक निलेशदादा दिवेकर उपस्थित होते. 100हून अधिक सहभाग नोंदविलेल्या स्पर्धकांपैकी 6 विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये चंदाताई मिरगे, उत्तेजनार्थ बक्षीस खामगाव, आदित्य देशपांडे, उत्तेजनार्थ बक्षीस सांगली, सुनील कविश्वर, उत्तेजनार्थ बक्षीस, आराध्या घुगे, वय 9 वर्ष, 3रा क्रमांक, रोख 101 रुपये व सन्मानपत्र देण्यात आले. वंदना नागलकर, द्वितीय पारितोषिक, रोख 301 रुपये व सन्मानपत्र यांचे पारितोषिक. स्वातीताई धाबे, अश्विनीताई नागापुरे, वय वर्ष 50, प्रथम पारितोषिक 501 रुपये रोख व सन्मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अकोलेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी डोंगरे तर प्रीती भाकरे यांनी आभार प्रदर्शन केले. रानमित्र निसर्ग माझा सोबती आपल्या टॅगलाईन मध्येच माझ्या मते मी आपल्या नेचर क्लबचं काय काम असेल हे स्पष्ट केलं. निसर्ग म्हणजे आजकाल आणि झाडं जगवणं, काय तुम्ही एवढंच तर करता? खरंच आपण एवढंच करणं म्हणजे निसर्गासाठी काम करणं आहे का? मग एकतर ठरवा की हा विषय एवढा सोपा आहे की फक्त तो आपल्याला जमत नाही आहे, नाहीतर हे ठरवा की तो इतका व्यापक आहे की त्याच्यात खूप काम करणं गरजेचं आहे. व पर्यावरणाची आवड लोकांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे, हे दोघं उद्देश साध्य केलेले आहेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्ट्रेसफुल लाईफमुळे आपल्याला शारीरिक किंवा मानसिक असे बरेच आजार उद्भवतात.
तरी मॅडमच्या संपर्कात आलो. मी वृक्षारोपणाच्या क्षेत्रात कार्य करतो आहे. गेली 15 वर्ष मी वृक्षारोपणात लक्ष देतो आहे आणि त्यामुळे मला नॅचरल निसर्गाची खूप आवड आहे. व्हेरी गुड इव्हनिंग टू मॅडम. मायसेल्फ ॲडव्होकेट पूनम विद्वानी भाटिया. आज ही मैंने मेरे बच्चे को एयर पोल्यूशन, वाटर पोल्यूशन, प्लांटेशन हे सिखाया. आणि ही जी आयडिया आहे ही पण खूप छान आहे आणि यांच्यासोबत आम्हाला राहायला मिळालं. एक नवीन ग्रुप आम्हाला मिळाला आणि खरंच पक्षी सोबत राहायची मजा आहे एक वेगळीच आहे. सकाळपासून तो आनंद असतो की सकाळी उठायची गडबड असते कारण त्यांचा किलबिलाट सुरू होतो की बाकी वेळेस असं वाटतं की नाही उठत तर चालेल पण तो आवाज आला की असं वाटतं की नाही चला उठा त्यांना. बालकांच्या हक्काच्या जागृतीसाठी आज तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, RDG कॉलेज, सिव्हिल लाईन चौक, पोस्ट ऑफिस, अशोक वाटिका, नेहरू पार्क चौक, RDG कॉलेज या मार्गावर वॉकथॉन आयोजित केली होती. या वॉकथॉनला लहान मुले, युवतींसह सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या 3 वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून महिला आणि बालके तसेच समाजोपयोगी अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासोबतच क्रीडा आणि मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये गेल्या 3 वर्षांपासून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तीक्ष्णगत महोत्सवाचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आज तीक्ष्णगत महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सुरुवात बालकांचे अधिकार यांच्या जनजागृती कार्यक्रमापासून झाला. या वॉकथॉनमधून बालकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे मत सुगत वाघमारे यांनी RRC न्यूज सोबत बोलताना स्पष्ट केले. तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला गेल्या 20 वर्षांपासून महिला, बालक आणि बेरोजगारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकार मंत्रालय यांच्या अंतर्गत संस्थेकडे विशेष काम देण्यात आले आहे. उपक्रमामध्ये सुद्धा संस्थेने उत्कृष्ट कामगिरी दाखवली. तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचा अध्यक्ष सुगत वाघमारे. आज इथे RDG कॉलेजमध्ये इथून एक वॉकेथॉनचं आयोजन इथे आम्ही आज केलं होतं आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद असा या वॉकेथॉनला मिळालेला आहे. बालकांच्या हक्क व संरक्षणासाठी ह्या वॉकेथॉनचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो. बालकांवर वाढणारे अत्याचार आणि चाइल्ड ट्रॅफिकिंग, चाइल्ड अब्यूज, चाइल्ड मॅरेज, चाइल्ड लेबर आणि चाइल्ड बेगिंग अशासारख्या ह्या समस्या दिवसांदिवस भीषण प्रकारे ह्या वाढत आहेत. आत्ताच हल्लीच पॉक्सोच्या ज्या कंटिन्युअसली दर महिन्यात 1-2 केसेस येत आहेत, ह्या कुठेतरी पब्लिकमध्ये अवेअरनेस कमी असल्यामुळे पोलीस प्रशासन जे आहे ते आपलं काम करीत आहे, बालकल्याण समिती आपलं काम करीत आहे, सरकार आपलं काम करीत आहे, परंतु जे पब्लिकमध्ये अवेअरनेस पाहिजे, आपल्या बालकाचं संरक्षण प्रत्येकजण करत असतं, पण ज्यांना आईवडील नाही आहेत, ज्यांचं घरावर जास्त लक्ष नाही, कामाअभावी त्यांना बाहेर जावं लागतं, घरात मुलं एकटे असतात, अशा मुलांचं काय? शाळेत पाठवल्यावर आईवडील बिनधास्त असतात की शाळेत माझा मुलगा सेफ आहे, मुलगी सेफ आहे, पण ते सेफ कशावरून? जोपर्यंत अवेअरनेस वाढणार नाही, जोपर्यंत यांच्या मनातली जे राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक आपल्यामध्ये स्लीपर सेल्ससारखे बसलेले आहेत, यांना ती भीती वाटणार नाही की पब्लिक जागरूक झालेली आहे, तोपर्यंत हे असले प्रकार होत राहणार आहेत. त्यामुळे अवेअरनेस रॅली एक वॉकेथॉन नावाची आम्ही इथून आज काढली होती आणि जनजागृती करण्याच्या हिशोबानं ही रॅली होती आणि याला भरपूर अकोलेकरांनी साथ दिलेला आहे. बाल हक्क आयोग आमच्यासोबत होतं, बालकल्याण समिती आमच्यासोबत होती आणि त्यामुळे मी सगळ्या चॅनल्सचे, सगळ्या मीडियाचे खूप धन्यवाद मानतो की यांनी संपूर्ण कव्हरेज या वॉकेथॉनला दिला आणि तसेच कलेक्टर साहेब, SP साहेब आणि सर्व प्रशासन आमच्यासोबत होतं. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. आज तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी आयोजित वॉकेथॉन जी बालकांच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी इथे आयोजित करण्यात आलेली आहे RDG कॉलेजच्या लॉनवरती. आज या वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊन मोठ्या संख्येने अकोलेकरांनी आपण बाल हक्कांसाठी किती जागरूक आहोत याची एक जिवंत उदाहरण आज अकोलेकरांनी आपल्या सर्वांसमोर ठेवले. सकाळी 7-8 वाजल्यापासून हजारो लोकांची गर्दी आज इथे या वॉकेथॉनसाठी उपस्थित होती आणि अकोलेकरांच्या सजगतेचे आणि जागरूकतेचे खरंच कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी आणि अध्यक्ष आपले सुगतजी वाघमारे सर यांच्या नेतृत्वाखाली 22 वर्षापासून तीक्ष्णगत सोसायटी आज बालकांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून काम करत असते. बालविवाह रोखण्याचे काम किती सारे बालविवाह या सोसायटीने रोखलेले आहेत, आपल्या संस्थेने रोखलेले आहेत. 1098 चाइल्डलाईन या भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत सलग 3 वर्ष तीक्ष्णगत सोसायटीने बालविवाह रोखणे, बालमजुरीवरती आपले योगदान दिलं आहे, बालमजुरी थांबवून. त्यानंतर चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या कित्येक केसेस, चाइल्ड ट्रॅफिकिंग अँड रिहॅबिटेशनच्या तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून सुगतजी वाघमारे सरांनी मार्गी लावलेले आहेत. सगळ्या जिल्ह्यातल्या बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्था आणि पोलीस स्टेशन्स यांचे एक समन्वयक म्हणून आज तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीकडे पाहिले जाते आणि बालकांच्या अधिकारांसाठी लढणारी ही एकमेव संस्था जिल्ह्यात आज आहे. आणि या संस्थेने ऑर्गनाईज केलेल्या वॉकॅथॉनसाठी अकोलेकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद करतो सर्वांचे. शहरातील डुकरांचा उच्छाद वाढला असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. न्यू तापडिया नगर, पंचशील नगर, दुबेवाडी या भागात डुकरांचा सुळसुळाट असून त्यावर प्रतिबंध घालण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील न्यू तापडिया नगर, पंचशील नगर, दुबेवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात मोकाट डुकरांचा उच्छाद असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांची आहे. शहरातील डुकरांचे अचानक होणारे मृत्यू ही चिंतेची बाब असून या भागात मोठ्या संख्येत मोकाट डुकरांचा सुळसुळाट नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. या भागात विशेष मोहीम राबवित हे डुक्कर येथून दूर नेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक भागातून डुक्कर मुक्त करण्यात आले आहे. तशीच काय ती व्यवस्था या भागात करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा अकोला केंद्रावरील प्राथमिक फेरीतील दुसऱ्या दिवशी कारंजा लाड येथील अष्टविनायक सोशल अँड कल्चरल ग्रुपच्या वतीने एक होता बांबू काका या नाटकाचे सादरीकरण करण्यात आलं. जेमतेम नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना आणि नाट्यकलावंतांच्या अभिनयाच्या भरवशावर नाटकातील कलावंतांनी उत्कृष्ट सादरीकरण करीत आपल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे नाटक विनोदी अंगाचं असलं तरी कलावंतांनी तो विनोद कुठे करायचा, कुठे घ्यायचा, त्याच्या जागा कुठल्या याचा समज नसल्यामुळे किंवा दिग्दर्शकाला या कलावंतांकडून काढून घेता आले नसल्याने पहिला अंक संथ गतीने केल्यासारखा वाटला. परंतु दुसऱ्या अंकात या नाटकातील प्रमुख कलावंतांनी चांगली भूमिका साकारत अभिनय केला आणि नाटकाला गती दिली. बांबू काकांच्या मृत्यूच्या बाबतीतील संकल्पनेवर आधारित विनोदी व सामाजिक संदेश देणारे हे नाटक होते. यामध्ये निवेदकाची भूमिका साकारणारे हेलपटवार या कलावंतांनी एक कथानक फ्लॅशबॅकच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडलं. नवीन कलावंत असल्याकारणामुळे आणि या नाटकात मुख्य 3 पात्र असले तरी सोबतीला 20 ते 22 कलावंतांची साथ संगत असल्याने एवढा मोठा डोलारा सांभाळताना दिग्दर्शकाला चांगलीच कसरत करावी लागली असेल असे दिसून येते. दुसऱ्यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करणारा बांबू काका मांडताना सदर कलावंतांनी चांगलीच मेहनत घेतल्याची दिसते. म्हणजे मुलगा झाला तुझा काय संबंध? मुलगा मला झाला माझा काय संबंध? आपल्या देशात ना काही ना काही बांधणी होतच राहतात. बघ आता हा पेढे वाटतो तुमच्यावरती हे पेढे पुढील 2 दिवस तुमचा वीज पुरवठा खंडित झाला तर तो दुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. कारण राज्यभरातील सुमारे 10 ते 15 हजार लाईन स्टाफ कर्मचारी हे विविध मागणींसाठी सुट्टीवर जाणार असून ते सोमवारी मुंबईत धरणे आंदोलन करणार आहेत. तेव्हा तुमचा मोबाईल, पॉवर बँक आणि इमर्जन्सी लाईट चार्ज करून ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची वारस कंपनी असलेली महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या लाईन स्टाफ कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य लाईन स्टाफ बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. कृती समितीच्या वतीने 11 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 11 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून यामध्ये राज्यभरातून जवळपास 15,000 लाईन स्टाफ कामगार सहभागी होणार आहेत. या संदर्भात अकोला येथील विद्युत भवन समोर शनिवारी द्वार सभा घेण्यात आली.
सभेला शेकडो कामगारांनी उपस्थित राहून आपल्या मागण्या रेटून धरल्या। अकोल्यातूनही मोठ्या संख्येत लाईन स्टाफ मुंबईत आंदोलनात सहभाग घेणार असल्याची माहिती मिळाली आहे। कामगारांमधील प्रचंड नाराजी व या नोटीसमधील जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी नोटीसमधील क्रमबद्ध आंदोलनानुसार 11 डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीने दिली। सोमवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातून 13,000 लाईन स्टाफ कामगारांनी ऑनलाईन रजा टाकलेली असून त्यामुळे ग्राहक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। एसटीचा कॅशलेस प्रवास सुरू, चिल्लरचा प्रॉब्लेम सुटणार, थेट यूपीआयने काढा तिकीट। शहरात प्राण्यांचा अंत्यविधी करणार कुठे? महापालिकेने करावी स्वतंत्र व्यवस्था। सिगारेट ओढणाऱ्यांना फक्त धोका नाही, सिगारेट ज्यांच्या समोर पिणार त्या सर्वांना धोका। रेल्वे स्टेशनवरील समोसा कचोरीची एक्सपायर डेट किती? शिळ्या अन्नपदार्थांचा प्रवाशांना त्रास। महावितरणच्या लाईन स्टाफची सामूहिक रजा, आझाद मैदानावर सोमवारी धरणे आंदोलन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।